देवस्वारीच्या पवित्र तीर्थस्थानाने कुणकेश्वर यात्रेची उत्साहात सांगता 5 लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती। 4 देवस्वाऱ्यांनी वाढवला सोहळ्याचा आध्यात्मिक उत्साह। दक्षिण कोकणची काशी म्हणून लौकिक लाभलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथील महाशिवरात्री यात्रोत्सव दिनांक 15 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भक्तिभावाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। यंदाच्या यात्रेत 4 देवस्वाऱ्यांच्या आगमनाने सोहळ्याची शोभा अधिक खुलली होती। कणकवली तालुक्यातील जानवली व नागवे येथील 2, देवगड तालुक्यातील नारिगरे येथील 1 आणि मालवण तालुक्यातील मालोंड येथील 1। अशा एकूण 4 देवस्वाऱ्यांनी कुणकेश्वर नगरीत आगमन केले। पहिल्याच दिवशी उशिरा रात्री या सर्व देवस्वाऱ्या कुणकेश्वरमध्ये दाखल झाल्या। देवस्वारीसोबत मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविकही सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता। सोमवार सायंकाळी सोमवती अमावस्येला प्रारंभ झाला। अमावस्येच्या पार्श्वभूमीवर समुद्राला उधाण आले होते। उंच लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या। मात्र देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगून कोणालाही समुद्रात जाण्यास सक्त मनाई केली होती। तरीही अचानक खवळलेल्या समुद्रामुळे किनारपट्टी भागात थाटलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले। सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे चौपाटीवरील वाळू वेळोवेळी हटवण्यात आल्याने व्यापाऱ्यांना यंदा प्रथमच मोठा फटका बसला। या काळात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, तहसीलदार रमेश पवार यांसह महसूल व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते। भाविकांनी पहाटे 5 वाजेपर्यंत समुद्रात उतरू नये अशा सूचना वारंवार देण्यात येत होत्या। शासन, प्रशासन, देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवली। मंगळवारी सकाळी 6 वाजता मालवण तालुक्यातील मालोंड येथील देवस्वारी प्रथम पवित्र तीर्थस्थानासाठी समुद्रात दाखल झाली। त्यानंतर कणकवली तालुक्यातील जानवली, नागवे व देवगड तालुक्यातील नारिगरे येथील देवस्वाऱ्या क्रमाक्रमाने तीर्थस्थानासाठी समुद्रकिनारी आल्या। देवस्वाऱ्यांसोबत आलेल्या असंख्य भाविकांनी समुद्र तीर्थावर पवित्र स्नान करून भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धेची अभिव्यक्ती केली। देवस्वारींच्या पवित्र तीर्थस्थानाने महाशिवरात्री यात्रेची विधिवत सांगता झाली। 3 दिवस चाललेल्या या यात्रोत्सवात सुमारे 5 लाखाहून अधिक भाविकांनी श्री देव कुणकेश्वर शिवतीर्थावर उपस्थित राहून दर्शन घेतले। यात्रेच्या निमित्ताने व्यापारी वर्गाची उलाढालही मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। यात्रा यशस्वी करण्यासाठी एसटी प्रशासन, पोलीस व महसूल विभाग, देवगड कॉलेजचे स्वयंसेवक, व्यापारी वर्ग तसेच इतर सर्व संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी सर्वांचे आभार मानले। भक्ती, श्रद्धा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांच्या संगमातून यंदाची कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा भाविकांच्या स्मरणात राहणारी ठरली। हॅलो, सिंधुदुर्गसाठी स्वप्नील लोके, देवगड।